नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का जी 2026 मध्ये कंबाईंड पूर्व परीक्षा होणार आहे त्याबद्दल आपण जे काही बुक लिस्ट सांगितलेली आहे हे बुक लिस्ट आणि आपण नेमकं काय करायला पाहिजे या 2026 साठी ते सुद्धा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर होणार आहे। खास करून जे नवीन स्टुडंट असते ज्यांना सुरुवात कशी करायची आहे ते नेमकं समजत नसते या एमपीएससी मध्ये, त्यांना सुद्धा आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे। आणि नक्की कोणते बुक्स वाचायचे आहे ते सुद्धा करणार आणि खूप काही वाचलं म्हणजे बा परीक्षा पास होते असं काही नाही। ह्याच्यात कमीत कमी बुक ठेवायचे आहे आणि मॅक्झिमम त्याची रिव्हिजन करायची आहे। हे जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला नक्कीच नाही का यश मिळत म्हणजे हेल्पफुल ठरणार आहे। तर बघा आज आपण पाहू बुक लिस्ट आणि हे बुक लिस्ट नाही का सर्वजण 90% विद्यार्थी हेच वापरतात आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे पीआयक्यू आणि पीआयक्यू अनालिसिस हे दोन गोष्टी चुकल्या नाही पाहिजेत। आपल्याला मी घेतलेलंच आहे पीआयक्यू अनालिसिस आणि त्याच्यावरून लॉजिक आणि ट्रिक्स या तीन गोष्टीवर आपली पकड पाहिजे। बाकी जे चौथी गोष्ट आहे जे आपल्याला चुकण्यासाठीच असते आणि ज्याच्यासाठी आपण सोर्स वाढत नसतो ते चुकण्यासाठी असेल तर चुकलंच पाहिजे आणि जे बरोबर येत असेल त्याच्या लॉजिक मध्ये आपण गणलं जाते। इतकं जरी केलं आपण तीन गोष्टीवर काम तर नक्कीच नाही का तुम्हाला नाही का 60 पर्यंत 58-60 प्लस मार्क भेटण्यात काही अडथळा येत नाही, हे तुम्हाला जाणणारच आहे। तर लक्षात घ्या आपल्याला नाही का पॉलिटी आणि पंचायत राज मिळून आपल्याला एकूण 15 मार्काचं असते, ज्यामध्ये नाही का जवळपास पॉलिटी 13 मार्काचं येते आणि 2 मार्क जे आहे ते पंचायत राज असते, कधी कधी 3 मार्क येते परंतु आपण 2 मार्क पकडून चालू तर एकूण हे 15 मार्क आहे। आणि पॉलिटी कसं आहे माहिती आहे का स्कोरिंग सब्जेक्ट आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये खूप काही मेहनत घेतली ना तर तुम्हाला नाही का चांगले मार्क देते, ते आउट ऑफ सुद्धा दिले जाते यामध्ये। 15 पैकी 15 घेणारे स्टुडंट आहे आणि 13-14 आता मी त्याच्यामध्ये 15 पैकी 15 आहे मला याच्यात। तर हे सांगायचं हे नाही आहे की बा असते का कधी कधी आपल्याला एक दोन चुकू शकते असंही आहे हा, परंतु याच्यात नाही का चांगलीच म्हणजे याच्यात जर आपण इनपुट दिलं तर आउटपुट सुद्धा चांगला असते यामध्ये, हा लक्षात घ्या। हे तुम्ही नाही का याची नवीन स्टुडंट याची सुरुवात पॉलिटी पासूनच करायची, कारण की पॉलिटी जरी तुम्हाला नाही का नवीन स्टुडंटला असं वाटतं असेल खूप वाचायला लागते खूप फॅक्ट नाही आहे, रिपीट आहे फक्त नाही का काय चुकवते आयोग त्याच्यावर जर तुम्ही नाही का फोकस केला तर नक्कीच तुम्हाला यामध्ये मार्क पडते। परंतु आपण पीआयक्यू आणि मिनिमम बुक्स ठेवणार आहोत। बघा पॉलिटीसाठी नाही का रंजन कोळंबे सर यांचं बुक बेस्ट आहे, हे एम लक्ष्मीकांतचीच नाही का आपलं म्हणता येईल का नोट्स आहे, लक्षात घ्या। फक्त काय करायचं रंजन कोळंबे सर आता त्यांची नोट्स सुद्धा आलेली आहे, हे दोन्ही सोबत ठेवायचं, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आणि त्यांची नोट्स मध्ये बऱ्या दिलेल्या आहेत त्यांनी शॉर्ट मध्ये, हे सुद्धा तुम्ही हेल्प ठरणार आहे। एम लक्ष्मीकांत वाचायचं का नाही तर लक्षात घ्या एम लक्ष्मीकांत जर तुम्ही वाचत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु रंजन कोळंबे सोबत घ्या। परंतु एम लक्ष्मीकांत मधला काही भाग जे आपल्याला नाही का रंजन कोळंबे मधून कव्हर होत नसेल तेवढा जरी आपण सिलेक्टिव्ह भाग पाहिला ना तर सफिशियंट आहे, म्हणजे एम लक्ष्मीकांतच आहे हे तुम्हाला एम लक्ष्मीकांत जड जाईल नवीन मुलांना। तर फक्त तुम्ही रंजन कोळंबे सर आणि पीआयक्यू जर व्यवस्थित केले तर नक्कीच पॉलिटीमध्ये तुम्हाला नाही का मार्क चांगले पडते आणि तुम्हाला समजणार आहे की हा याच्यामध्ये नाही का रिपीट क्वेश्चन येते। फक्त अट काय माहित आहे का ज्या गोष्टी ते आयोग विचारताय ते पाठ पाहिजे, म्हणजे ते पीआयक्यू असेल किंवा पीआयक्यू अनालिसिस असेल। पीआयक्यू अनालिसिस नेमकं कसं असते माहित आहे का, समजा जर घटना समितीवर आपल्याला घटना समितीच्या जे समिती आहे यावर वारंवार प्रश्न विचारते आयोग, तर तेच प्रश्न आपल्याला चुकले नाही पाहिजे, एक लक्षात घ्या त्याच्यावर आपली पकड असली पाहिजे। आपण मग काय करणार आहे मग आजूबाजूची पर्याय मग पुस्तक मध्ये कोणत्या समित्या दिलेल्या आणखी ज्यामध्ये क्वेश्चन आहे, पीआयक्यू मध्ये कितीदा प्रश्न आहे तर तुम्हाला समजणार पीआयक्यू मध्ये 10 ते 15 वेळा प्रश्न आहे त्याच टाईपवर। मग आता कोणती आली नाही समजा समितीवर प्रश्न, मग पुस्तक मध्ये बा ही समिती आहे या समितीवर आजपर्यंत प्रश्न नाही विचारला, हे झाला तुमचा पीआयक्यू आणि म्हणजे प्रिडिक्शन क्वेश्चन, हे इतकं आलं पाहिजे। आणि मग नंतर काय करणार माहिती आहे का ते समजा जर आपण म्हटलं घटना समितीचे अध्यक्ष कोण आहे मग तेच काय करीन विरोधात टाकीन अर्थेनी किंवा घटना समितीची पहिली बैठक झाली त्या जागी काय करेन तारीख चुकवीन किंवा अध्यक्ष चुकवीन किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष बस इतकंच करते त्यांनी, बाकी काहीच करत नाही। फक्त माहित काय पाहिजे आपल्याला पाठ पाहिजे की बा अध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण असते आणि सचिव कोण असते, उपसचिव कोण असते याच्यावर सुद्धा गेलेले आहे, सचिव उपसचिव अध्यक्ष उपाध्यक्ष पहिली बैठक। तुम्ही प्रश्न जर 21,000 मध्ये पाहिले ना पहिल्या टॉपिक नुसार तुम्हाला नक्कीच कळते। यानंतर पंचायत राजसाठी आता काही जण म्हणजे पंचायत राज 2 मार्काला आहे, 2 मार्कासाठी करणं अपेक्षित आहे का करावंच लागेल, कारण की सोपं विचारताय आणि याच्यात फोकस काय असते माहिती आहे का पंचायत राज मध्ये 73वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती 100% प्रश्न राहते। पीआयक्यूच आहे, तुम्ही जर 21,000 मध्ये पंचायत राज टॉपिक काढला
आणि पाहिला ना तुम्ही म्हणसाल की बा ऑलरेडी किती वर्षापूर्वीचे जुने क्वेश्चन आता विचारत आहे किंवा ऑलरेडी मेन्सले होते ती प्रीला विचारत आहे, हे होणार आहे, याच्यात चुकलं नाही पाहिजे. त्यानंतर प्रश्न काय आहे ते समितीवर, बलवंतराव मेहता समिती, अशोक मेहता समिती, त्याच्यानंतर आपले पाटील समिती आहे, अशी बऱ्याच समिती आहे. मग तुम्ही काय करायचं, ऑलरेडी PIQ घ्यायचे जशा तसे नाही का, ज्या समितीनुसार लिहायचे आणि नंतर बुकमध्ये जायचं किशोर लवट्याच्या आणि तेवढाच भाग वाचायचा. मग तुम्हाला प्रश्न समजते ग्रामपंचायत आहे, ग्रामसभेवर आहे, मग तुम्ही ग्रामपंचायत ग्रामसभा वाचायला पाहिजे, बाकी जायच नाही. आता पोलीस पाटील वर विचारला, मग कोतवाल विचारू शकते, तलाठीवर विचारू शकते, काय जास्त डिटेल नाही, थोडक्यात नियुक्ती कोण करते, क्लास 3 दर्जाची आहे का कोण, काय तेवढं तरी पाहिलं ना सफिशियंट आहे. आपण काही जास्त करत नसतो. पण तुम्ही पंचायत राज किशोर लवटे, बाकी जे मनपा आहे, नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, हे काय आपल्याला पहिला विचारत नाही सहसा, तर मग ते काय करायचं, स्किप करायचं. सध्या आपल्याला जे टॉपिक विचारते त्याच्यावरच जायचं फोकस, मेन्सला विचारत असते ते. तर तुम्ही एवढे सिलेक्ट टॉपिक करा, PIQ थ्रू जायचं त्याच्यात. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलवर AB सौदी सफिशियंट आहे, 10 मार्काला येत आहे सध्या. आणि भारताचा भूगोल येते, तर भारताचा भूगोल मध्ये काय करायचं, दीपस्तंभ प्रकाशन हे पुस्तक घ्यायचं. आणि 10वीचं नाही का ओल्ड पुस्तक आहे भारताचा भूगोलचं, नेटवर्क सुद्धा भेटून जाईल. तर तुम्ही ते 10वीचा भूगोल पाहायचं, कारण की त्यामध्ये प्राकृतिक भूगोल आहे, सिंधू नदी, हे ज्या नद्या आहे यामध्ये चांगल्या दिलेल्या आहे 10वी मध्ये, सोबत दीपस्तंभ प्रकाशन. आणि भारताचा भूगोल करत असताना काय करायचं, सफिशियंट वाचायचं, जे आपल्याला सिलेक्टिव्ह टॉपिक विचारत आहे त्याच्यावरच आपण फोकस करायचा. आणि ते तुम्हाला कुठं करणार, 21,000 मधून. आणि प्रश्न तुम्हाला समजणार नाही, सिंधू नदी करावर प्रश्न आहे, म्हणजे नदीवर येत आहे. त्याच्यानंतर सिंधू नदीच्या उपनद्या विचारते, मग नाही का प्रश्न काय ते भारताच्या प्राकृतिक भूगोल विचारते त्यांनी, ते तुम्ही तेवढं करायचं. आणि जे तुम्हाला भारताचा भूगोल खूप मोठा आहे का, सर्वच करायचा आहे का, नाही, फक्त आपल्याला भारताच्या भूगोलमध्ये काय करायचं ते तुम्हाला PIQ सांगणार आहे. जसं हवामान विचारत आहे ते कोणाचं, महाराष्ट्रात आपण त्रिवार्ताचा करतो, पण आता कोपनहेगनवर लगातार 2 प्रश्न आहे यावर्षी, ग्रुप B आहे आणि C ला सुद्धा आहे. म्हणजे आपण हे कोपनहेगन आलं का नाही, यापूर्वी आलेलं आहे, कुठं राज्यसेवा मेन्सला आलेला आहे. कोपनहेगन यांचे 9 हवामान विभाग आहे त्याच्यावर. मग तुमचं काम आहे की भारताच्या भूगोलमध्ये पहिले तर PIQ पाहायचं, कोपनहेगन कशा प्रकारचे प्रश्न आहे, त्यानंतर बुक्स मध्ये पाहायचं किंवा नेमकं आपल्याला काय करणं अपेक्षित आहे ऍडिशनल मध्ये, हे तुम्ही यामध्ये पाहायचं. हे सोपे विषय असतात, यामध्ये मार्क चुकवायचे नाही. AB सौदी सफिशियंट आहे, भारताचा भूगोल दीपस्तंभ प्रकाशन त्यामध्ये सिलेक्टिव्ह वाचायचं. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जे आहे, आपल्याला प्राचीन येत नसते, कंबाईन आले आणि मध्ययुगीन येत नसते, ते सरळ स्किप करायचा. आधुनिक भारताचा इतिहास करायचं, त्यासाठी रंजन कोळंबे सर किंवा समाधान महाजन सराचं बुक्स वापरायचं. या 2 पैकी एक वापरू शकता किंवा दोन्ही वापरू शकता. सिलेक्टिव्ह वाचायचं. आणि समाज सुधारक जे टॉपिक आहे याच्यावर प्रश्न डेली दरवर्षीच राहते, तर समाज सुधारकसाठी लोकसेवा पब्लिकेशन आणायचं, चांगलं पुस्तक आहे. PIQ सुद्धा ऍड केलेलं राहते त्यामध्ये. आणि लोकसेवा पब्लिकेशन घ्यायचं. आणि एक 11वीचं इतिहास जे पुस्तक आहे स्टेट बोर्डचं जुनं वालं, ते घ्यायचं, याच्यामध्ये वाचायचं, याच्यात चुकवायचं नाही. 11वीचा इतिहास आणि हे समाज सुधारक चांगले मार्क देणारे थोडक्यातच माहिती 11वी हिस्ट्रीमध्ये आणि कमी आहे, पाठ असली पाहिजे ते माहिती. हे आपल्या हक्काचे मार्क असते, ते तुम्ही करायला पाहिजे. आणि करताना सुद्धा नाही का PIQ नुसारच जायचा. PIQ नुसार जर गेले, आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला न्यायमूर्ती रानडे हा समाज सुधारक घेतलं तुम्ही, तर न्यायमूर्ती रानडे वाचताना तुम्ही काय डायरेक्ट समाज सुधारक वाचताना का नाही, सर्वप्रथम PIQ काढायचे 21,000 मध्ये, न्यायमूर्ती रानडे काढायचं टॉपिक लिहायचं नोट्स मध्ये. त्याच्यानंतर 21,000 मधून जितके न्यायमूर्ती रानडेवर क्वेश्चन आले आहे ते एका खाली लिहायचे तुम्ही, पहिली प्रायोरिटी ती आहे तुमची. मग तुम्हाला काय करते, म्हणजे तिथून नाही का 20 प्रश्न तुमचे निघून जाईल, की जन्मावर विचारलं, ग्रंथावर विचारलं, त्यांचे कोणते अध्यक्ष होतात, ते सामाजिक परिषद कोणी स्थापना केली, औद्योगिक परिषद कोणी केली, हे बरेच वसंत व्याख्यानमाला, असे बरेच माहिती आहे त्यांच्या संबंधीची. तर तुम्ही लिहिता PIQ, बराच भाग तिथेच कव्हर झाला तुमचा, म्हणजे 50% भाग तिथंच झाला. मग काय करायचं, समाज सुधारक घ्यायचं टॉपिक, लोकसेवा पब्लिकेशन 11वी इतिहास, न्यायमूर्ती रानडे काय ऍडिशनल आहे जे विचारलं नाही ते तुम्ही तिथं लिहायचं. मग जे होते काय, एक तर तुमची MPSC PIQ सुद्धा झालेली आहे, आणि नंतर जे क्वेश्चन आला नाही ते सुद्धा तुम्ही त्या नोट्स मध्ये लिहिले, हे झाली तुमची फायनल नोट. असंच जायचं, नुसतं पुस्तक वाचायचं नाही आपल्याला. पुस्तक आपण ज्या दिवशी काही वाचणार आहोत त्यामधून 1 मार्क नक्कीच फिक्स झाला पाहिजे, अशाच तऱ्हेनं वाचायचं डेली. आणि ते तुम्हाला कळणार आहे PIQ वरूनच, लक्षात घ्या. मी नंतर एक व्हिडिओ टाकीन किंवा अनालिसिस नेमकं काय कसं करायचं. त्यानंतर विज्ञानसाठी नाही का, आता ह्या विज्ञानमध्ये सोपं विचारत आहे त्यांनी, स्टेट बोर्ड मध्ये जशा तसे टाकत आहे त्यांनी, आणि हॉट टॉपिकच्या बाहेरच चालले नाही त्यांनी. हे 15 मार्क आहे, यावर्षी जवळपास 11 ते 12 मार्क 10 मार्क पडलेले असून मुलांना, कारण की सायन्स आता सोपं विचारत आहे. कधी कोणतं
टफ करते. जसं यावेळी भारताचा भूगोल टफ केलं होतं त्यांनी. कधी भूगोल सोपं राहते, कधी इझी राहते, कारण की 2-3 टॉपिक ते हार्ड करणारच आहे. ते कोणती असो. सचिन भस्के सरांचा संदर्भ ग्रंथ घ्यायचा आपल्याला, परंतु 8वी 9वी 10वी वाचायचंच आहे, पण कसं हॉट टॉपिक नुसार. जसं वनस्पती जर टॉपिक तुम्ही वाचत असाल उदाहरणार्थ, तर पहिले वनस्पतीवरचे प्रश्न पाहायचा 21,000 मध्ये, की त्यांचा फोकस काय. नवीन मुलांना ते कळत नाही, तर पाहिल्या त्यानंतर 8वी 9वी 10वी मध्ये वनस्पती टॉपिक काढायचं. तर वनस्पतीमध्ये कशा प्रकारे आहे पाहून घ्यायचे प्रश्न. त्यानंतर काय करायचं, संदर्भ ग्रंथ पाहायचा वनस्पती. झालं, इथंच तुमचे नाही का बऱ्याच गोष्टी तिथंच क्लिअर होत्या. असं वाचायचं नाही तर 8वी 9वी 10वी असं तुम्ही पहिल्या पेज पासून सुरू करता, असं कधीच वाचायचं नाही. टॉपिक नुसारच वाचायचं, लक्षात घ्या. आणि हे बायोलॉजीचं पुस्तक आहे 11वी आणि 12वी, तुम्हाला नेटवर अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये आहे. परंतु हे सध्या नका वाचू तुम्ही नवीन मुलांना. हे कधी वाचायचं, या 2 याच्यावर पकड आली त्यावेळेस तुम्हाला हॉट टॉपिक कळते किंवा वनस्पती प्राणी आहे. लक्षात घ्या, त्यावेळेस तोच टॉपिक याच्यातून वाचायचा, वनस्पती प्राणी. कारण की हॉट टॉपिक आहे, जे 2-3 प्रश्न म्हणतो ना टफ येत आहे, ते या पुस्तकातले 11वी 12वी. तर लक्षात घ्या, ते नंतर करायचं. आता 11वी 12वीच्या मागे कोणी नाही लागायचं. जे स्टुडंट नवीन आहे, जे आता स्टार्ट करताय त्यांनी नाही लागायचं. ज्यांनी ऑलरेडी नाही का विज्ञान वाचलेलं आहे चांगल्या प्रकारे, त्यांनी 11वी 12वी लॉजीमध्ये 11वी 12वी मधलं फक्त हॉट टॉपिक नुसार वाचायचं. वनस्पती प्राणी मेन्सला नाही का 5 ते 7 प्रश्न असतात, 5 तर येतेच वनस्पती प्राणी, तर ते हॉट आणि प्रीला आहे तेवढं वाचायचं. बऱ्याच गोष्टी तुमच्या याच्यातूनच स्किप होणार आहे, काही नवीन भेटल्या ते ऍड करायचे फक्त. त्यानंतर अर्थशास्त्रासाठी नाही का 15 प्रश्न असतात. रंजन कोळंबे सर, आता तर यावर्षी 13, 14, 15 पर्यंत पोरं मार्क भेटलेले याच्यामध्ये. किरण देसले भाग 1, भाग 2 ज्ञानाचा भाग 1, हे दोन्ही पुस्तक वाचायचं हॉट टॉपिक नुसार. आणि 11वी 12वीचं स्टेट बोर्ड घेऊन यायचं. त्याच्यात वाचायचं काय, जर तुम्ही रंजन कोळंबे सरांमधून दारिद्र्य रेषा टॉपिक काढलं तर पहिले PIQ पाहायचे, दारिद्र्य रेषावर कुठं आहे, तुम्हाला डायरेक्ट रिपीट समजणार. दारिद्र्य काढल्यावर काय करायचं, किरण देसले दोन्ही पाहायचं ऍट अ टाइम. आणि यानंतर नाही का या किरण देसले सर आणि रंजन कोळंबे सर जे आहे, यामध्ये जे दारिद्र्य रेषा टॉपिक पाहिजे ते सायमल्टेनियसलीच पाहायचं आपण. यावरून तुम्हाला समजणार 21,000ची पहिले जोड द्यायची. त्यानंतर नाही का 11वी 12वी मध्ये दारिद्र्य रेषावर काय काय माहिती आहे ते पाहायचं, कारण की फार सोप्यानं दिलेलं राहते, आपण जे वाचतो तेच असते, परंतु काही काही छोट्या छोट्या कन्सेप्ट या पुस्तकात नसते, ते इथं असते, इथं समजते. त्यामुळे लिंक करायचं, बस तसंच वाचायचं टॉपिक नुसार, हे तुम्हाला कळणार आहे. जर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक पाहत असाल दोघांमधून, तर पहिले PIQ पाहायचे नेमकं कशावर क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर या संदर्भ ग्रंथ आणि स्टेट बोर्ड हे 11वी 12वीच वाचायचं आहे अर्थशास्त्रासाठी, बाकी काही नाही. हे तुम्ही पाहिलं तर नक्कीच तुम्हाला कळणार आहे की इच्छा इथंच खेळत आहे आणि आपण फक्त नाही का जास्त वाचण्यात किंवा रिव्हिजन न झाल्यामुळे या गोष्टी होऊ शकत्या, लक्षात घ्या. त्यानंतर चालू घडामोडीसाठी नाही का 15 प्रश्न आहे. सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच वाचायचं आपल्याला, फक्त सिम्प्लिफाईड पब्लिकेशन, किंवा तुम्हाला जे वाचत आहे तुम्ही ते वाचा, परंतु सिम्प्लिफाईड पब्लिकेशन वरून बरेच मार्क कव्हर होते आपल्या, लक्षात घ्या. त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग सर्वात महत्वाचा टॉपिक आहे, 20 मार्क आहे, मेन्सला 22 मार्क आहे त्याच्यावर. लक्षात घ्या. प्रिलियस नाही का जे टॉपिक वाचणार आहोत आपण ते असे करायचे की जेणेकरून मेन्सला सुद्धा आपल्याला चांगले मार्क पडणार त्या सब्जेक्ट मध्ये. लक्षात घ्या. मेन्सला जे स्टॅटिस्टिक असते ते वेळेवर करायचं जेव्हा मेन्सला जाईल, परंतु प्रीला जे टॉपिक करतो आपण सरासरी रेल्वे असे करायचे की जे मेन्सले सुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला तिथं सुद्धा नाही का फक्त रिव्हिजन करण्याची गरज असते, आणि आपण बाकीचा टाइम मराठी इंग्लिश किंवा जे सब्जेक्ट नसते आपल्याला प्रीला त्यावर देऊ शकतो. हे टॉपिक करायचे. हे सचिन ढवळे सर किंवा संदीप अरगडे सर या दोनपैकी एका सरांचे बुक्स घ्यायचं, PIQ बुक घ्यायचं त्यांच्यावाले दोन्ही त्यांचे. त्यानंतर यांचा नाही का शक्यतो काय करायचं, जर तुम्हाला गणित आणि मॅथ जर तुमचं विकच असेल तर यांचे नाही का ऑनलाईन क्लास 999 रुपयातच असेल, हे लावून द्यायचे. सोबत PIQ बुक घ्यायचं, त्याच्यावर सुद्धा काहीतरी डिस्काउंट देते त्यांनी. लक्षात. म्हणजे कसं आहे, स्वतः जर तुम्ही नवीन स्टुडंटने गणित करायला घेतलं तर तुम्हाला वेळ लागणार आहे, लक्षात घ्या. 999 पुस्तक 500 रुपयाचं घेण्यापेक्षा डायरेक्ट त्यांचा काय करायचा क्लास, फक्त PIQ बुक घेऊन यायचं त्यांचं आलं. पुस्तक आणायची गरज नाही, फक्त क्लास घ्यायचा, PIQ पाहायची, लिंक करायचं, नोट्स काढायची, बस एवढं करणं शक्य आहे तुम्हाला. कारण की काय जास्त काही महाग नाही, कारण की हा विषय तुमचा रिझल्ट ठरवणार आहे. याच्यावर सर्वच जण नाही का हे विषय सर्वांनाच नाही का समजा जे 4-5 मार्क 2 मार्क 1 मार्क न कटते ना, याचमुळे कटते. कारण की हे विषय सब्जेक्ट असते ज्याच्यामध्ये GS मध्ये त्याला जमलं चांगलं त्यालाच वेळ भेटते इकडं, आणि इथं नाही का
आजकाल पोरं 15, 16, 17 पर्यंत सुद्धा चाललेली आहे. हा पेपरनुसार असते, परंतु याच्यात चांगले मार्क भेटू शकते जर तुमची प्रॅक्टिस राहिली. जर तुमचा हा वीक विषय असेल तर तुम्ही प्री निघण्याचे चान्सेस फार कमी आहे तुमच्या, लक्षात घ्या. हे तुम्ही करायला पाहिजे. आणि ज्या व्यक्तींना हे सुद्धा केलेलं असेल जुने, त्यांनी नाही का आपलं काय म्हणते पोलीस भरतीचं बुक्स असते एक, आपलं कोणाचं विठ्ठल बडे सरांचं, तुम्ही युट्यूबवर सर्च करायचं. त्याच्यामध्ये नाही का 10 वर्षाचे प्रश्नसंच टॉपिकनुसार, म्हणजे जर तुम्ही ते केले ना तिथून सुद्धा प्रश्न रिपीट आहे एमपीसीचे. हा लक्षात घ्या. तुम्ही जे सरासरी टॉपिक करता तिथून सरासरी करा, प्रॅक्टिस होईल. ज्या व्यक्तींना असं हे केलेलं आहे त्यांना आणखी चांगले मार्क पाळायचे असेल तर ते तुम्ही वापरू शकता. विठ्ठल बडे सरांचा आहे, म्हणजे कोणतं आहे, महाराष्ट्र पब्लिकेशन आहे वाटते, पाहून घ्यायचा. हे झालं आपलं टॉपिक, लक्षात घ्या. आणि यामध्ये सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता आहे सब्जेक्टचा म्हटलं, जे आपला रिझल्ट ठरवते तेच आहे विज्ञान, करंट अफेअर आणि मॅथ अँड रिजनिंग. जवळपास या 3 विषयाला किती मार्क आहे? 50 मार्क आहे, लक्षात घ्या. 50 मार्क वेटेज आहे. हे तुम्ही डोळ्यासमोर, म्हणजे तुमची दिवसाची सुरुवात या 3 विषयापासूनच झाली पाहिजे. हा सांगत आहे. मग नंतर हे लक्षात घ्या. परंतु कोण समजा जर एक नवीन मुलं असन, पॉलिटी सोबत काय विज्ञान घ्यायचं, थोडं मॅथ अँड रिजनिंग, 3 विषय चालवायचे डेली, चालता येते. 2-2 तास करायचं. 3 विषय संपले, 2 महिन्यात संपवायचे, 1-2 महिन्यात, मग पुन्हा नवीन घ्यायचे सोबत. ते तुम्हाला जमते असते, कारण की तुम्ही जर आपल्याला संपला पाहिजे विषय. जर तुम्ही 1 तास डेली करसाल तर संपणार नाही विषय. म्हणजे जर तुम्ही पॉलिटीच्या मागे लागले, 3 तास पॉलिटी दिलं आणि 2 तास मॅथ अँड रिजनिंग दिलं, 2-3 तास समजा एखादा सब्जेक्ट घेतला आणखी, तर तुमचा ते विषय नाही का 1.5 महिन्यात संपून जाते. लक्षात घ्या. काही सोपं असते तर काही हार्ड असते, काही हार्ड लेवल लागणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा हे प्रश्नसंच पाहिजे तुम्हाला. म्हणजे जर एमपीसीला जर तुम्हाला समजायचं असेल तर हे 2 गोष्टी तुमच्यापाशी आवश्यक आहे. एक तर 21,000 प्रश्नसंच जे लोकसेवा पब्लिकेशनचा आहे, यामध्ये तुम्हाला जवळपास मागील 20-25 वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, ते सुद्धा टॉपिक नुसार. उदाहरणार्थ जर म्हटलं राष्ट्रीय उत्पन्न, तर राष्ट्रीय उत्पन्नावर आजपर्यंत जेवढे काही 40-50 प्रश्न विचारले ते एकाच ठिकाणी दिले जाते आणि तुम्हाला शोधण्यास अडचण जात नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात मला काय करायचं आहे, काय स्किप करायचं आहे, या गोष्टी तुम्हाला इथून कळणार आहे. लॉजिक बुस्टर प्रीचं घ्यायचं, स्टेप अप अकॅडमीचं, हे याचा फायदा काय, अनालिसिस तर दिलं राहते तिथं, परंतु काय अप्रोच असला पाहिजे प्रश्नाले पाहण्याचा, ते सुद्धा इथं तुमचा क्लिअर होणार आहे. कोणत्या गोष्टी आपण करा लागते, कोणत्या गोष्टी करायच्या नाही, स्किप करायच्या, हे सुद्धा या पुस्तकातून ते डाऊट क्लिअर होईल. हे 2 पुस्तक ठेवायचं. आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे काय, हे म्हणजे तुम्हाला जर नवीन स्टुडंटला समजत नाही तर सर्वात प्रथम PIQ फार महत्वाची असते. PIQ म्हणजे काय, जसा प्रश्न पेपर आहे तसं नाही. PIQ म्हणजे काय, टॉपिकनुसार तुम्ही विषय निवडला. समजा उदाहरणार्थ आता अर्थशास्त्र घेतला तुम्ही, तर अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य घ्यायचं. दारिद्र्य टॉपिक मध्ये जवळपास 50 प्रश्न आले, ते पाहायचे कसे आहे, कशावर आहे, रंगराजन समितीवर किती आहे, तेंडुलकर किती आहे, दारिद्र्याचे काही प्रकार आहे, निरपेक्ष सापेक्ष, याच्यावर प्रश्न आहे का पाहायचं. म्हणजे तुम्हाला कळते तिथं. मग हे टॉपिक तुम्हाला सेम दिसते, मग डोक्याला लागते तुम्हाला. रंगराजन विचारतात, तेंडुलकर विचार, मग जायचं काय त्याचं अनालिसिस कुठून, पुस्तकातून, जे आता मी सांगितलं त्यामधून. आणि PIQ अनालिसिस स्ट्रॉंग करायचं आपलं. एक तर तुम्हाला डायरेक्ट PIQ रिपीट मारीन किंवा PIQ अनालिसिस जो पार्ट आला नाही, बस इतकं. त्याच्यानंतर याच्यावरून काय करते, काही क्वेश्चन असे असते की ज्याचं लॉजिक असते, किंवा ट्रिक्स असते, मोठं सेंटेन्स असो किंवा एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे समजा आर्थिक सर्वेमधून आली तर डायरेक्ट बा काय मारायचं कीवर्ड पकडून ते सुद्धा करते. काही मोठं सेंटेन्स असते, काही स्वतःलाच नाही का अनालिसिस करत असे, सेल्फ अनालिसिस क्वेश्चन म्हणतो आपण तसं, हे तुम्हाला नंतर कळते. मग या 3 गोष्टीवर तुम्ही पकड करायची फक्त हे. आणि याच्याशिवाय जर प्रश्न म्हणजे आला जे चुकण्यासाठीच असते, ते तुमचा बरोबर येणं अपेक्षित नसते. या 3 गोष्टीवर जर तुमची पकड आली, फोकस असला, तर तुम्हाला नाही का रिझल्ट येण्याचे चान्सेस तुमचे वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण काय, आता जर तुम्ही समजा पेपर दिला असेल, काही चुका झाल्या असेल, तर तुम्ही त्याच्यात शोधा नेमकं चुका काय झाल्या. जसं की पॉलिटीमध्ये समजा तुमचे जर 15 पैकी जर 12 बरोबर आले उदाहरणार्थ, आणि 3 चुकले तुमचे, आणि 3 पाहायचे किंवा 3 क्वेश्चन चुकले, ते PIQ होते का, किंवा जे आपल्याला येणार होते अभ्यास केल्यावर किंवा अनालिसिस केल्यावर येणार होते. परंतु एखादा क्वेश्चन असा होता, जसं ते आपण म्हटलं रॅमशिवमूर्ती पंतप्रधान बद्दल, आणि ते चुकणंच अपेक्षित होतं, ते कोणालाच येत नाही. कारण की तशा टाईपचे क्वेश्चन विचारले नव्हते आयोगानं, आता नवीन विचारलं, आणि तिथं सुद्धा त्यांनी वरीपैकी सर्व दिलं का नाही, मग तिथं चुकणं अपेक्षित आहे. त्यासाठी आता डाटा वाढवायची गरज आहे का, त्यावेळेस तेव्हा नव्हती, आता वाढवायची. आता काय करायचं, अनालिसिस मध्ये पंतप्रधानाची मतबद्दल विचारलं, त्यानंतर राष्ट्रपतीबद्दल विचारलं का पाहायचं, त्यानंतर राज्यपालाबद्दल विचारलेलंच आहे, राष्ट्रपतीबद्दल सुद्धा विचारलाय, पंतप्रधान विचारलाय. मग असे जर मत विचारत असन
वाचता वाचता जर येत असेल ते नोट डाऊन करायचे. हे तुमचा अनालिसिसचा पार्ट आहे. त्यावेळी चुकणं अपेक्षित आहे. परंतु 73 74 चुकत असेल मग हे तुमचा अनालिसिस आहे किंवा तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला नाही हे लक्षात ठेवा. मग असे नाही का हर सब्जेक्ट मध्ये करायचं. याच्यात 2 प्रश्न निघले बा जे माझे बरोबर येत होते अनालिसिस किंवा हे, मग असे हर सब्जेक्टचे केले ना तिथूनच तुमचे निघते की PIQ किंवा PIQ अनालिसिस चुकलं मावलं किंवा माया ते लक्षात नाही आलं. तर त्यावेळेस तुमची टोटल होती 20 प्रश्नाची. मग 20 प्रश्न प्लस केले की तुम्ही कुठे जाता पुढं. म्हणून हे चुकू नका म्हटलं. हे चौकट आहे हा लक्षात घ्या. त्यानंतर बघा काही प्रश्न असून तुमचे नंतर PIQ अनालिसिस म्हणजे काय कसे करावे याच्यावर नक्कीच नाही का लवकर व्हिडिओ टाकतो मी 5-10 मिनिटाचा की जेणेकरून तुम्हाला PIQ अनालिसिस नेमकं काय असते ते सांगणार आहे. पेपर अनालिसिस एरर कसे शोधणे काय चुका आहे हे सर्व नाही का त्या व्हिडिओ मधून सांगणार आहे. कसं आहे कमी वाचायचं पण चांगलं वाचायचं हा लक्षात घ्या. जर तुम्हाला मी म्हटलं की बा घटना समितीचा अध्यक्ष कोण आहे तर नक्की ते पाठच पाहिजे की हे आहे बा ते कशी आपल्याला चेंज केलं तरी सुद्धा आला पाहिजे असं म्हणताय मी. जर तुम्हाला म्हटलं की RBC चे नाही का 5 प्रकार आहे बा लक्षात घ्या तर ते RBC चे आहे का WBC चे आहे हे तुम्हाला फरक नसला पाहिजे यामध्ये हा. जर त्यांनी RBC चे 5 प्रकार म्हटलं आणि ते WBC चे मग प्रश्न चेंज करून आला WBC चे 5 प्रकार आहे मग ते कन्फ्युजन होते ना. तसं नाही ते फिक्स माहित पाहिजे ना असंच विचारत आहे का लक्षात घ्या. मी ते मला नाही का नक्कीच सांगणार आहे. त्यानंतर आणि ज्या व्यक्तींनी नाही का नवीन स्टुडंट असन त्यांनी नाही का जुने व्हिडिओ पहा. सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे खूप चांगल्या प्रकारे टाकले आहे आणि हॉट टॉपिक सुद्धा टाकलेले आहे मी त्यामध्ये. सायन्सचं नेमकं काय करायचं आहे आणि इकॉनॉमिक्सचं काय करायचं आहे तेच हॉट टॉपिक आहे. परीक्षा जरी आता नवीन असली तर तेच हॉट टॉपिक असणार आहे. ते तुम्ही पहा आणि त्यानुसार करा. परंतु जे नवीन आहे ना त्यांनी नक्कीच व्हिडिओ पहा कारण की PIQ सुद्धा त्यामध्ये व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. आपले विकनेस स्ट्रॉंगनेस शोधणे आणि सायन्स करंट मॅथ 50 मार्क आहे. हेच तुमचा टर्निंग पॉईंट आहे. मोठा व्हिडिओ होईल नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी PIQ अनालिसिस नेमकं काय आहे ते टाकणार. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.